नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आरक्षणाचा निर्णय जो आहे ना तर तो रद्द झालेला आहे. सरकारचा मोठा आहे आणि यानंतर पदभरती जी होणार आहे किंवा कुठल्याही विभागाची जर भरती येत असेल तर त्यावेळेस काही स्पेसिफिक केसमध्ये किंवा एक जी स्पेसिफिक केस आहे त्यामध्ये आरक्षण जे आहे ना तर ते सरकारनं काय आहे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा हा GR आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो काय आहे काय नाही. तत्पूर्वी आपली ही जी इंग्लिशची बॅच आहे, ठीक आहे, स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही जी बॅच आहे फक्त 49 रुपीजला आहे. यामध्ये तुम्हाला मराठी भाषा आपल्याला बोलता येते पण मराठीचं व्याकरण सरळ डोक्यावरून जातं. मग विचार करा, जी भाषा आपल्याला बोलता येत नाही त्याचं व्याकरण किती अवघड जात असेल. ठीक आहे, म्हणून मुळाशी आपण हा प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून आपण 7 डे ट्रायल कोर्स जो आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा लाईफ टाईम कोर्स आहे. 7 डे हा टार्गेट आहे तुम्हाला 7 दिवसात संपवायचा आहे. म्हणून 49 रुपीजमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 7066-155-355 तुम्ही रिचार्ज करू शकता. बाय द वे, तलाठी भरतीची आपली मेंटरशिप बॅच गुरुवारपासून लॉन्च होणार आहे. ना येऊया आता आजच्या या GR वरती. ठीक आहे, हा जो GR आहे तर हा GR कधीचा आहे? हा आजचाच GR आहे. ठीक आहे, एकाकी पदाच्या आरक्षणाबद्दल, आयसोलेटेड पोस्ट त्याच्या आरक्षणाबद्दल ना. आता आयसोलेटेड पोस्ट काय असतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. हा जो GR आहे 6 एप्रिल 2026 आहे. आता आयसोलेटेड पोस्ट म्हणजे एकाकी पद म्हणजे काय? आयसोलेटेड पोस्ट म्हणजे एखाद्या विभागामध्ये एक पद आहे, ठीक आहे, आणि त्या पदाची पदसंख्या एकच आहे. ठीक आहे, म्हणजे एकच पद जर असेल, ठीक आहे, समजा की लेट्स से की महसूल विभागाचं पद आहे आणि तिथं त्यांनी XYZ तलाठी कार्यालय प्रमुख असं एक फॉर एक्झाम्पल नाव दिलेलं आहे त्या पदाला आणि ते पद त्या पूर्ण याच्यामध्ये फक्त एकच आहे किंवा येणाऱ्या भरतीमध्ये ते फक्त एकच पद आहे आणि ते भरल्या जाणार आहे. तर अशा वेळेस त्या एका पदासाठी, त्या पदभरतीसाठी कुठल्याही समांतर आरक्षण असू द्या, सामाजिक आरक्षण असू द्या, कशाचाही विचार केला जाणार नाही. ते पद भरण्यासाठी फक्त आणि फक्त मेरिट लिस्टनुसारच भरल्या जाणार आहे. कशानुसार? मेरिटनुसारच भरले जाणार आहे. संबंधित पत्र जे आहे तर ते या ठिकाणी आहे. एकाकी पदास आरक्षण धोरण जे आहे तर ते लागू राहणार नाही असे निर्देश जे आहे ना तर ते काय केलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचं जरी पद असलं ते तरीही त्यावेळेस अनुसूचित जाती म्हणजे MPSCनं भरलं जाणारं पद असलं तरीही अनुसूचित जाती जमाती वगैरे भटक्या विमुक्त जाती कोणताही असू द्या, विशेष प्रवर्गाचा असू द्या, इतर मागासवर्गीयांचं आरक्षण असू द्या, ठीक आहे, 2001 मधील कलमांच्या मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू राहणार नाही. म्हणजे एकटं पद असल्यास त्याला आरक्षण लागू राहणार नाही आणि त्यानुसार खालील प्रमाणे निर्णय जो आहे ना तर तो घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे छोटेखानी हा जो GR आहे. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हा GR आवडला असेल किंवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.